भाकरी खायला आवडते पण वळता येत नाही, मग टेन्शन नका घेऊ, ही रेसिपी पूर्ण पहा. ही भाकरी अगदी प्रोटीन, फायबर आणि चवीने भरलेली आहे. आणि मेन बात, जर तुम्ही डाएट करताय तर ही भाकरी तुम्ही अगदी दररोज तुम्ही डाएटमध्ये खाऊ शकता. आणि बनवायला सुद्धा खूप इझी आहे आणि पटकन तयार होते. पीठ मळायचं टेन्शन नाही, भाकरी वळायचं टेन्शन नाही. चला तर मग छान अशी लुसलुशीत भाकरी करायला घेऊया. अगदी कमी आणि तुमच्याकडे असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही इझिली बनवू शकता ही भाकरी. खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत जर तुम्हाला खायची असेल तर तशी सुद्धा बनवू शकता, डिपेंड की तुम्हाला कशी आवडते. चला मग सुरुवात करूया. इथे मी काकडी वापरून भाकरी करणार आहे. त्यासाठी अर्धी काकडी मी इथे किसून घेतलेली आहे. मी म्हणेन काकडी जी आहे ती सालीसकटच घ्या. जर तुम्हाला काकडी तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही दुधी घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठच्या भाज्या आवडत असतील, कोबी म्हणा, गाजर म्हणा, बीटरूट म्हणा, ज्या तुमच्या आवडीच्या भाज्या असतील त्या तुम्ही अशा पद्धतीने किसून घेऊ शकता. आणि इथे मी डाएट म्हणून यूज करणार आहे, डाएट रेसिपी आहे ही, त्याच्यामुळे मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्वारीचं पीठ घ्या, थोडंसं बाजरीचं पीठ घ्या आणि हवंच तर थोडंसं तुम्ही इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. जर तुम्ही डाएट फॉलो नाही करता तर तुम्ही थोडंसं बेसन घेतलं चवीपुरतं तरीसुद्धा चालेल. इथे मी सगळे मसाले टाकून घेणार आहे. लाल तिखट, हळद आणि इथे मी ओवा टाकून घेणार आहे. फ्लेवर खूप छान येतं. आणि जर बेसन घालताय तर ओवा नक्कीच टाका. तर अशा पद्धतीने इथे भरपूर मात्रामध्ये इथे आपल्याला हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरचा फ्लेवर आणि दिसायला अगदी छान दिसतं. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. थोडंसं पाहिजे तर चाट मसाला, आमचूर पावडर किंवा तुम्ही इथं लिंबूचा रस घेऊ शकता. अगदी चिमूटभर इतके मी सफेद तीळ घेतलेले आहेत. आणि हे पीठ जे आहे मी ते छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घेणार आहे. इथे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवर असलेलंच पाणी घ्यायचं आहे, गरम पाणी घ्यायचं नाही आहे. तर सॉफ्ट जसं आपण थालीपीठसाठी पीठ तयार करतो तशा पद्धतीने तयार करायचं आहे. मी इथे लिंबू घेतलेला आहे. त्याचं ऑप्शन तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा अगदीच काही नाही तर थोडंसं दहीसुद्धा घेऊ शकता. मला थोडंसं पाणी लागणार आहे सॉफ्ट करण्यासाठी. काकडी, दुधी किंवा ह्या भाज्यांमध्ये पाणी भरपूर असतं, त्याच्यामुळे पाणी नाही घेतलं तरी चालेल. जसं तुमचं पीठ जे आहे जसं ॲडजस्ट होईल तसं तुम्ही करून घ्या. इथे मला थोडंसं पाणी लागलेलं होतं तर मी थोडंसं पाणी टाकून पीठ छान असं सॉफ्ट होईपर्यंत मळून घेतलेलं आहे. 2 मिनटं मिक्स केल्याच्या नंतर व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे जे साईडला क्रॅक्स पडतात त्या पडणार नाहीत. तर इथे छान अशा 2 भाकऱ्या करणार आहे मी. तर इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे पातळ असा. त्याच्यावरती ते थोडंसं पाणी टाकून ओलं केलेलं आहे. आणि जसं आपण थालीपीठ थापतो तशा पद्धतीने हात ओला करून अशा पद्धतीने पीठ जे आहे ते असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, जसं आपण थालीपीठ थापतो. जर साईडने क्रॅक्स जात असतील तर थोडंसं हाताला पाणी लावा आणि ते जॉईन करून घ्या. अगदी सॉफ्ट आणि हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. जितकं तुमचं पातळ होतंय तितकं करण्याचा प्रयत्न करा. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. छान अशी आपली भाकरी जी आहे ती रेडी झालेली आहे. खूप छान आणि याची चव एकदम भारी लागते. थोडंसं इथे मी घी जे आहे ते स्प्रेड करणार आहे तव्यावरती. इथे ऑइल यूज करायचं नाही आहे, थोडंसं घी यूज करायचं आहे. आणि जर तुम्ही खूप साऱ्या करताय तरी एकदा जरी तुम्ही घी पहिल्यांदा टाकलं तरी चालेल, प्रत्येक वेळेला टाकायची गरज नाही. तर अशा पद्धतीने मी टाकून घेणार आहे आणि छान अगदी 2 ते 4 मिनटं आपल्याला व्यवस्थित लो फ्लेमवरती आपल्याला परतवून आणि शिजवून घ्यायचे आहे.
जर तुम्हाला क्रिस्पी आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ शेकवून घेऊ शकता, म्हणजे कुरकुरीत आणि क्रिस्पी होईल. मी इथे भाकरी करणार आहे, म्हणजे मला सॉफ्ट खायची आहे, त्याच्यामुळे मी इथे अगदी 3 ते 4 मिनिटातच भाजून व्यवस्थित माझी भाकरी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान यम्मी आणि चवदार भाकरी जी आहे ती रेडी आहे. तर अशाच पद्धतीने मी जी दुसरी भाकरी होती ती सुद्धा तयार केली आहे आणि ती सुद्धा मी अशा पद्धतीने भाजून घेणार आहे. तर फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती 100 रेसिपीज डाएट फूड चॅलेंज सिरीज चालू आहे. खूप अशा छान छान नवीन आणि टेस्टी रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. थोड्या ट्रेंडिंग रेसिपी आहेत, काही गावच्या रेसिपी आहेत, कोकणातल्या काही जुन्या पद्धतीच्या, ज्याच्यामध्ये आपण तेल वगैरे हे तेल जे स्वीट सगळं आहे ते स्किप करून छान अशा भन्नाट अशा रेसिपी तयार केलेल्या आहेत. तर एकदा चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडतील, नक्कीच त्याचा उपयोग होईल तुम्हाला, आय होप. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेलायकनचं बटन आहे, बेलायकनचं बटन क्लिक करायला विसरू नका. फ्रेंड्स, जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर आपलं जितकं जेवण, जसं आपण डाएट फॉलो करतो आहे त्याचप्रमाणे आपल्याला थोडीफार एक्सरसाइजसुद्धा करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा खूप जास्त उपयोग होईल आणि आपलं वेट लॉस होण्यामध्ये आपल्याला मदत करेल. बाय.